पद्धतीने झणझणीत वांग्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। तर या भाजीसाठी वेगळा असा मसाला बनवायची गरज नाही, अगदी झटपट ही भाजी तयार होते, खायलाही तितकीच चविष्ट लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 ते 6 वांगे घेतले आणि एका वांग्याच्या अशा 4 फोडी कट करून घेतले। तर वांग्याचे पूर्ण देठ काढायचे नाही, असे अर्धवट देठ ठेवायचे, म्हणजे भाजीसोबत खाता वेळी छान लागतात। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकूया। तर मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा मऊ झाला की आलं, लसूण आणि खोबऱ्याचं 1 चमचा वाटण घालायचे। आता हे वाटण आपण मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतायचे। आता ही